ते शेवटी पूजन करतायत रमेशांना निवृत्तीनाथ महाराजांचं. निवृत्तीनाथ महाराजांचं पूजन करत असताना ज्ञानोबराच्या मुखातले शब्द आहे. ज्ञानोबराकडे जातात, ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण करमळती वनवा करतात, गंध अक्षता लेपन लावतायत आणि हार घालतायत. आणि ज्ञानोबराच्या मुखातले शब्द ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, काय माझे पाळिले पोशिले चालविला लढा बा माझ्या कृपळा निवृत्ती राजा. काय माझ्या निवृत्ती दादाचं प्रेम आहे हो, एवढं प्रेम माझ्यावरती निवृत्ती दादाने केलंय. ज्ञानोबराच्या मुखातले शब्द आहे, ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूने केले कोडे माता हात टीव्हीला पुढे मी विजेची व्हायले. निवृत्ती राजे बोलविले बोली त्याची बोली बोलिलो. असे शब्द ज्यावेळेला ज्ञानोबराच्या मुखातले ऐकले ना, त्यावेळेला निवृत्तीनाथ महाराजांनी वैराग्यामुळे तो बाण रोखून धरलेला होता ना, तो बाण फुटतो. सभोवत क्रिया ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथाच्या हातून घडते. काय निवृत्तीनाथ महाराजांचा उजवा हात हा ज्ञानेश्वर महाराजांच्या चेहऱ्याने ओवाळला जातो. निवृत्तीचा हात, निवृत्तीने हात उतरीला वदना. काय महाराज सूर्यासारखं तेज, भव्य मस्तक, ओग्याचा तो बांधा, दिव्य तेज तो चेहरा, सुंदर असं शरीर, महाराज कुरळे केस ज्ञानोबरायचे. त्या ज्ञानोबरायचं पूजन करत असताना परिणाम असा झाला, निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. निवृत्तीनाथ महाराज रडत असताना ज्ञानोबराला म्हणतात, अरे ज्ञाना, तुला वाटत होतं ना मी गेल्यानंतर हे तिघे भावंड अगदी सुखाने नांदतील, ही तुझी चुकीची कल्पना आहे ज्ञाना. काय म्हणून समाधीला चाललाय. ज्ञानेश्वर महाराज यांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले आणि निवृत्तीनाथ महाराजांनी लगेच ज्ञानोबराला आलिंगन दिलं. ज्ञानोबराला आलिंगन दिल्याच्या नंतर ज्ञानेश्वर महाराज आणि निवृत्तीनाथ दादा, मला बंधुप्रेम सांगायचं दादा. आलिंगन दिलं आणि आलिंगन दिल्याच्या नंतर निवृत्तीनाथ महाराज रडायला लागले. नामदेव महाराज रडता रडता नामदेव महाराजांनी रडणं बंद केलं आणि देवाच्या समोर हात जोडून उभे राहिले. देवा, निवृत्तीनाथ महाराज रडत आहेत. नामा म्हणे देवा पेटला होता शर, करा समाधान निवृत्तीचे. निवृत्तीनाथ रडायला लागले. रडता रडता परिणाम असा झाला, निवृत्तीनाथ महाराज रडतात. पण देवाने सांगितलं, निवृत्तीला जवळ घेतलं. निवृत्ती रडायला काय झालं. वैराग्य जर तुझ्याकडे असेल तर रडतोय कशाला. निवृत्तीनाथ महाराजाला गळ्याला विरगवलं देवाने आणि रडता रडता निवृत्तीनाथ महाराज सांगतात, ज्ञाना, ओ देवा, तुम्ही म्हणताय ना, सांग तुझ्या ज्ञानाचं वर्णन. ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन मी एकाच शब्दात करेल, अमर्यादा याने कधी केली नाही. गुरु शिष्य पण सिद्धी नेले. मधुकरी ज्ञानाने मागावी, आम्ही मधुकरी खावी. आळंदीमध्ये चिखोल ज्ञानेश्वर महाराजांच्या अंगावरती मारला तर ज्ञानोबराव पर्णकुटी दरवाजा बंद करून बसले. आंघोळीवरती जर नदीला गेलं तर सकाळी सकाळी मधुकरीला माझ्या ज्ञानाने जावं. ज्ञानोबराव जात असताना काय माझ्या मनाला दुःख होते. निवृत्तीनाथ महाराज शब्दात सांगत नाही, पण ज्ञानोबराव कुणी क्रिया घडते. ज्ञानेश्वर महाराज सोपानाचा हात घेतात, देवाच्या हातात देतात. देवाच्या हातात दिल्यानंतर देव म्हणतात, माऊली, समाधीला जायचं हे विसरू नका हो. आयुष्यभर लोकांचीच काळजी वाहिली ना तुम्ही, आता तरी सावध व्हा. नामा म्हणे आता होई सावध. सावध व्हा. कुशाल रडत आहे तुम्ही. त्यावेळेला मुक्ताबाईकडे पाहिलं तर मुक्ताबाईच्या मुखातले शब्द आहे. ताटीचा जो प्रसंग तयार झाला ना दादा, तो केवळ मुक्ताबाईमुळे झाला. एवढ्यावर मुक्ताबाई थांबली नाही. मुक्ताबाईचे डोळे रडून रडून सुजले होते. काय बंधुप्रेम राहते. हे बंधुप्रेम आम्हाला या काठी परिवारामध्ये दिसलं. काशीनाथ भाऊनी माझ्या हातामध्ये दशके वर्षश्राद्धाची पत्रिका देत असताना वसंत भाऊची आठवण करून डोळ्यात पाणी आलं. ते पाणी पाहिल्याच्या नंतर रामायणातलं बंधुप्रेम मला इथं आठवलं. दिसलंय दादा, पाहिलंय आम्ही. काय भाव असतो बाबाबद्दल. अरे हितभर बांधासाठी भाऊ डोक्यात कुरड घालायला तयार होतो. माझा भाऊ गेला, आज 1 वर्ष पूर्ण झालं. दिवसातून महाराज 10 ते 12 वेळा आठवण यायची. असा दिवस नाही का माझी आठवण माझ्या भावाची मला झाली नाही. पुतणी सांभाळतो महाराज, मुलंही सांभाळतो. आम्ही भाऊ निघून गेल्याच्या नंतर घर असं पोरग झालं.
बापा देखता महाराज जर मुलाचा मृत्यू बापाला पाहावा लागत असेल तर माझ्या बापाला काय म्हणत, रडायला लागले. मुक्ताबाई म्हणते, दादा, एकदम थोडक्या शब्दामध्ये मुक्ताबाईने सांगितलं, अम्मा माता पिता नित्य ज्ञानेश्वर. मी एक स्त्री आहे, माझं अंतःकरण मी कुणाच्या समोर मोकळं करू. निवृत्तीनाथ तर माझे गुरु आहे, काका वयानं लहान आहे, अधिकारानं आमच्या समोर आज मला रडायची वेळ आली ना. मुक्ताबाई म्हणते, दादा, जोपर्यंत माझे आपले आई वडील जिवंत होते ना, तेवढं दुःख ते गेल्यानंतर झालं नाही ना, एवढं दुःख मला होतं. काय बंधुप्रेम आहे दादा. अगदी ते बंधुप्रेम सांगत असताना आपलं सुद्धा मन झुरण्याला लागतं ना. काय बंधुप्रेम असेल, काय ते सिद्धपीठ असेल, काय ते ज्ञानोबराय असतील. सकाळी सकाळी अनवानी पायाने आळंदीमध्ये जावं, मधुकरी मागावे, आणि मधुकरी मागितल्याच्या नंतर सिद्ध बेतामध्ये रिकामी झोळी परत येते. विसोबा नावाचा पंडित येतो. जेवढं कोरा नाही तेवढं मोरीमध्ये लुटून दिलं जातं. या पोराने परत झोळीमध्ये काही भरून घेऊ नये म्हणून काठी फिरायला जाते आणि रिकामी सिद्ध भेटात येते. सिद्ध भेटात झोळी रिकामी पाहिल्या ज्ञानोबराय आठवतात, मग ते आळंदीत परत पाठवू नको मला. काय झालं मग ते विसोबा नावाचा पंडित आहे ना, हा प्रसंग कोणी एका सामान्य माणसाचा नाही महाराज, ऐकणारे देव आहे, सांगणार आहे साहेब मुक्ताबाई. डोळ्यातून अश्रुधारा आल्या आणि ज्ञानोबराय पर्णकोटीचा दरवाजा बंद करून आत बसले आणि मुक्ताबाई झरोक्यामधून आवाज देते, हे दादा, अरे आपण संत आहे, अरे आपली जर जीभ आपल्या दाताने चवली तर आपण दात कुठं पाडून टाकत असतो का दादा. संती सुखी व्हावी पाणी, जग जरी अग्नी झाला असेल तर आपण पाणी होणं, कारण आपण योगी आहे. योगी पावन मनाचा, साई अपराध जनाचा, विश्व रागे झाले वणी, संती सुखे व्हावी. एक वाक्य बोलून जाईल दादा. पर्णकटीतून बाहेर येण्यासाठी आदेश देणारी माझी मुक्ताबाई ज्ञानोबरायला 1400 वर्ष जगलाय. चांगला तो अजून कोऱ्या कागदासारखा करकरीत आहे. नामा गोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, शून्य वर्ण आहे भाजले कोठे. परीक्षा घेणारी मागता मुक्ताबाई. नामदेवरायची परीक्षा घेतली, चांगदेव महाराजांची परीक्षा घेतली, एवढ्यावर थांबली नाही मुक्ताबाई. ज्ञानोबरायची परीक्षा घेतली म्हणून म्हणलेले, मुक्ताबाई नाम त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई